Traditionally, paddy is cultivated in standing water. It makes paddy one of the highest water-intensive crops, and thus its cultivation is limited to only areas with high water availability. Now, there is a micro-irrigation solution by which paddy can be cultivated like any other crop, saving water, energy and labor. मी भात पिकाच्या शेतामध्ये आता तुम्हाला दिसतंय या ठिकाणी ड्रिपटेक इंडिया या कंपनीचं लेझर पाईप 20 mm याचा वापर माझ्या शेतामध्ये केलेला आहे. त्याच्यापूर्वी पाटपाण्यानं वाफे पद्धतीनं या भाताला पाणी देत होते. त्यामधून मला अतिशय चांगला असा रिझल्ट आलाय. पहिल्यापेक्षा म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं भात येत होता त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं हे पीक आहे. Laser spray irrigated the crops like natural rain. Apart from irrigating, laser spray also improved growth of the crop. याची पानं अतिशय स्वच्छ धुवून निघत असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने होते आणि या पानं धुवून गेल्यामुळे त्याची पिकाची जी वाढ आहे ती अतिशय जोमदारपणे चालू राहते. Laser spray also helps crop protection by washing away the insects. दरवर्षी आम्ही भातावर 5-6 फवारणी घेत असतो. त्यावेळी आता 4च फवारणी घेतलेत, पण अतिशय चांगलं भात आलेलं आहे. ड्रिपटेक इंडिया कंपनीच्या लेझरचे जे थेंब आहेत अतिशय सूक्ष्म आहेत. आपल्याला म्हणजे आता लांबून बघितलं तर ते दिसत पण नाही. ज्यावेळी जवळ येतो त्याच वेळी ते दिसत आहेत फुलोऱ्यात आल्यानंतर. त्या ह्याच्यावर सुद्धा ही सूक्ष्म थेंब असल्यामुळं त्याचा परिणाम काही जाणवत नाही. हे दररोज आम्ही अर्धा तासच चालू करतो लेझर. त्याच्यामुळं इकडं खास ह्याच्याकडं म्हणजे हे असं नाही, फक्त एक 10 हॉल फिरवला की काम संपलं. त्यामुळं वेळेची भरपूर बचत झाली. या भात पिकाचं जे फुटवा आहे किंवा ह्याची जी वाढ आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीत झाली मला दिसत. आणि लोंब्या देखील तुम्ही बघाल की अतिशय चांगल्या पद्धतीचे आता लोंब्या पडले. त्यामुळं निश्चितच उत्पादनात वाढ होण्याची खात्री मला आहे. After harvesting, yield has increased from 15 quintal per acre to 18 quintal per acre.